दुसरं काय बी सांगायचं होतं ना, हेच का सांगितलं? आम्ही काय मूर्ख वाटलो का तुला? हा, तुझ्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही तिला आमच्या अधिपतींची बायको करून घ्यायला तयार झालो, आणि तुम्ही काय केलं? हा, खाल्ल्या मिठाला जागला नाही तुम्ही दोघी. दुर्गे, आधी पण तू हेच केलंस. हा, त्या बजरंगला हाताशी धरून आमच्याशी गद्दारी केलीस, आणि आता हिनं कमळशी हात मिळवणी करून त्याला सगळं सांगून टाकलं. आता बघ काय होतं तुझ्या लेकी बरोबर. भोग तुझ्या कर्माची फळं. आम्ही तुला राणी सारखं ठेवलं इथं. आणि आमच्या माघारी तू हे केलंस चंचे. आणि काय ग चंचे, आम्ही आले आले तुला काही विचारलं नाही, पण नवरात्री मध्ये भांग घेऊन काय काय बडबडलीस तू? मी वकील आहे, माझं आयुष्य बर्बाद केलं. अहो, इथे काही रिक्षा येईल असं वाटत नाहीये बरं मला. अगं येईल ग. हो ना. बरं, काय लागला का? अक्षराला फोन लागला का? नाही ना, अगं ती फोनच उचलत नाहीये. मला तर असं वाटतं ना, एक दिवस त्या कमलला चांगलं झापावं, त्याला म्हणावं, अरे बाबा झालं ना तिचं आता दुसऱ्याशी लग्न, पोरीचा पिच्छा सोडत नाहीये तो. वेडा कुठला? वेडा नाही, अगदी महाधूर्त आहे तो. हो ना, मनात डूक धरून बसलाय अगदी. एक दिवस ना भुवनेश्वरी मॅडम त्याला चांगलंच सरळ करतील. नाही, करायलाच पाहिजे हो. अहो, हा, काय रिक्षा मिळणार आहे की नाही? ती वर्ण आली आहे ती बघ. अहो, मी काय म्हणते, त्या बाईंनी एकदा मागे सांगितलं होतं ना, अक्षूची पत्रिका दाखवून घ्या वगैरे, म्हणजे करून बघायचं का उपाय? पत्रिका दाखवून नाही म्हणजे तसं करावं की नाही माहिती नाही, पण काय करावं बघूया. अहो, आपण जरा पुढे जाऊन बघायची का रिक्षा? नाही ग, नको. येईल येईल रिक्षा इथे. भिडे भिडे म्हणा. ए, आमच्या भरल्या घरात अशी घुमू नकोस. चालती हो या घरातनं, 1 मिनिट पण इथं थांबायचं नाही. शांता, हिला बाहेर काढ. ही पोरगी आम्हाला घरात नगाय. चल निघ. मॅडम, मी बोलू का थोडं? काय बोलायचंय? मला कळतच नाही हे सगळं तुम्ही का केलं. म्हणजे तुम्ही एवढं का मारलं तिला? हे काळा रंग वगैरे मला काहीच कळत नाहीये. लई गुण उधळलेत नव्हती ना, म्हणून तिला शिक्षा. पण असं काय केलंय तिने? नवरात्रीत होता ना व तुम्ही, बघितलं ना व समद. हो, पण आता काय बोलू नका आणि आम्हाला काही विचारू बी नका. प्रत्येक गोष्टीची एक येळ असते, आणि येळ आली की कळल तुम्हाला सगळं. आणि मुळात तुम्ही आता ह्याच्यात पडू नका, लांब राहा. तुम्ही या घरात नवीन हायसा, या घरातल्या पद्धती तुम्हाला ठाव नाही, तवा जरा गप राहा. शांता, आकालीला बाहेर. मावशी माफ कर ग, चुकलं माझं, मी तसं करायला नको होतं. मावशी खरंच चुकलं माझं, माफ कर मावशी प्लीज. जे काय करायचं ते तुझं करून झालंय, आता तुला या घरात थारा नाही. चल निघ. ताई, अगं तू चंचीचं बोललं का नाही, मनावर घेऊ नकस. अगं ती अशा आधी मध्ये भूत बनवल्या आणि काही बी बोलत असती, काही बी कशी बी वागती. अगं तू तिला का नाही सकाळी उठून विचारलंस का नाही, तर तिला रात्री काय बोलली ते बी आठवत नसतं ग. हा, तसंच काय तर झालं असेल ताई, तसंच काय तर झालं असेल. दुर्गे, आता हे सगळं बोलून काय बी उपयोग नाही. आम्ही आमचा निर्णय दिलाय. आता तुझ्या लेकीला सांग, आधीच थोबाड काळं केलंय, आता कायमचं थोबाड काळं करीत न. मावशी, अगं मी कुठे जाऊ, कुठे राहू? नग ना मावशी करू असं.
कुठं जाऊ कुठं राहू म्हणजे तुला तुझं घर नाही आम्हाला नका विचारू जा. ताई ताई अगं आम्ही दोघे बी तुझ्या दारात येऊन पडलोय ताई. तुला माहिती आहे आमच्या दोघींची दुसरीकडे कुठं बी सोय नाही. माझ्या सासरीस तुकडा मिळायची बी पंचायत होती ग ताई. माझा नवरा दारू पिऊन मला मारत होता म्हणून तू आम्हाला इथं घेऊन आलीस का नाही ताई. आणि तू आज अशी वागतेस वय. तू चंचीला घराबाहेर काढायली असताय ताई. एकदा माफ कर तिला. तू असं वागू नकस ताई. तुझ्या पाया पडते. हवं तर म्या 100 उठाबशा काढते. तू देशील ती शिक्षा मी भोगते. तर असं करू नकस ताई. अगं चंची माझं लेकरू आहे ग. या लेकराशिवाय कशी जगू तू सांग ना. पुन्हा अशी कधी मी चूक करणार नाही सांग तिला. चुकलं माझं. मी असं नव्हतं करायला पाहिजे. मावशी माफ कर की मला एक डाव. खरंच चुकलं माझं. काय सोड. पाय सोड आमचं ना तर निघितलं. लई झाली तुझी नाटकं. अधिपती मास्तरीन बाई तुम्ही तरी सांगा की मावशीला एकदा प्लीज सांगा ना. मावशी 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 आई. आईसाहेब राहू दे. थोडं जे झालं गेलं सोडून देऊया आपण. आणि आता एकदा तुम्ही तिला ताकीद दिली म्हणल्यावरती इथनं पुढे असं काही करणार नाही. जाऊ दे राहू दे. आणि त्या दिवशी ही जे काय बडबडली ते आता सोडून देऊया आपण. विसरून जाऊया सगळेच. हो हो मॅडम प्लीज. आणि तिला चूक कळली आहे तिची. आता जर पश्चाताप झाला असेल तर आपण हा विषय सोडून देऊया का प्लीज. प्लीज थांबवा हे सगळं प्लीज. प्लीज तुम्ही नका काढू तिला बाहेर. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही वय हा. आमच्या निर्णयात तुम्ही लक्ष घातलेलं आमासनी चालणार नाही. चंचे यापुढे या घरचा उंबरा तू ओलांडायचा नाहीस. जे काय थोबाड काळ करायचे ते हे घराच्या बाहेर करायचं. शांते बघत काय बसले उचलीला. नको ना मावशी. मावशी ऐक की मावशी. थोबाड बंद करायचं. मावशी, नको ना मावशी. मावशी ए मम्मी मम्मी अगं मी कुठं जाऊ तुझ्याशिवाय. मम्मी ए मम्मी. मावशी 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 मी हात जोडून सांगते ग. खरंच माफी मागते तुझी. मावशी प्लीज नको बाहेर काढू मला. चुकलं मावशी माझं. मावशी राहू दे की मला चुकलं ग मावशी. माझं एक वर माफ कर ना मावशी. तुझ्यावर लई दया माया केली आम्ही पण त्या लायकीची तू नाहीस. आणि दुर्गी म्हणली ते खरंय. तू विषारी सापाचं पिल्लू आहेस. तुला मोकळं सोडलं तर तू परत डंख करणारच. चला आता निघित ना. धनाजी धनाजी यापुढं ही पोरगी आपल्या घराच्या आसपास जरी दिसली नव तर सरळ पोलिसांना फोन करायचा आणि हिला जेलमध्ये टाकायचं. पुढची 10-15 वर्ष ही जेल मधून बाहेर येणार नाही याची व्यवस्था आम्ही बघू. कळलं का. न्यायला थांब धनाजी. ताई मी काढते तिला घराबाहेर. उठ ग उठ. मावशी नको ना मावशी. आणि हे बघ आता तुला जिकडे जायचंय तिकडे जा. मी नाही येणार तुझ्या बरोबर. अगं असलं लेकरू असल्यापेक्षा नसलेला बरं असतं ग. चल बॅग भर तुझी. नको